जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे संभाजीनगर जिल्ह्यातील देवी दक्षिणी लासूर स्टेशन येथे आपण बघू शकता आता यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि यात्रा एकदम वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आहे, कारण देवी म्हणलं तर सर्वांची पूर स्वामिनी आहे आणि या यात्रेनिमित्त बऱ्याच आपल्या पंचक्रोशीमधून भाविक भक्त महाराष्ट्रातून येत असतात या दर्शनासाठी। तर आपण जाणून घेऊया भक्ताच्या प्रतिक्रिया। नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता मोरप्रमाणमध्ये लासूर स्टेशन येथे ग्रामीण भागातून पंचक्रोशीतून भक्त इथं येत असतात। आपल्यासोबत आहे गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नानासाहेब, काय सांगाल कसं काय योगा चांगला योगा आलं दर्शन काय सांगाल यात्रेचं अनुभव वगैरे? अनुभव आपल्याला
दक्षिण माता सगळ्याला आशीर्वाद द्यावा. नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या देवी दक्षिणी लासूर स्टेशन येथे. आपण बघू शकत संभाजीनगर जिल्ह्याचे सगळ्यात मोठं जागृत देवस्थान म्हटलं देवी दक्षिणी आहे आणि आजपासून तिची यात्रा प्रारंभ होत आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये लग्न झाल्यानंतर नवीन जोडपंही येत असतं. आपल्यासोबत आहे खोपे सरून आलेले, काय सांगा? देवी दाक्षायणी आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे आणि प्रत्येक वर्षीच्या यात्रेला आम्ही दर्शनाला येत असतो आणि कुलदैवत पण आमचं दाक्षायणी देवी आहे. दाक्षायणी देवीच्या म्हणजे प्रत्येक कार्याला देवीचा आशीर्वाद असतो. आम्ही त्यांना श्रद्धास्थान मोठ्या प्रमाणात नवीन जोडपे आता बरेचसे आता लग्नसळे असल्यामुळं लग्न चालू आहे आणि जसं लग्न झाल्यानंतर पहिलं दर्शन देवी दर्शन येतं असं पात्रा. आपण बरेच प्रतिक्रिया जाणून घेतो पात्रा सुपर महाराष्ट्राच्या त्या देवी दक्षिणी मंदिरामध्ये. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये देवी दक्षिणी पुऱ्या महाराष्ट्र कुलदैवत आहे. आपण बघू शकतो मोठ्या आता यात्रा आज प्रारंभ झालेला आहे आणि या देवीची आख्यायिका अशी हजारो वर्षापासून चालू आहे. आपल्यासोबत आहे मंदिराचे पुजारी कृष्ण जोड सर, काय सांगाल? या देवीबद्दल सांगायचं म्हटलं तर हे मराठवाड्याचे कुलस्वामिनी व वैजापूर तालुक्याचे ग्रामदैवत दाक्षायणी दक्ष प्रजापती नावाचा एक राजा होता. त्या राजाची कन्या म्हणजेच पार्वती. दक्ष प्रजापती नावाचा राजाला अशी इच्छा होती की आपला जावई आपल्या तोला मुलाचा असावा, पण पार्वतीने महादेवाशी विवाह केला. हा विवाह दक्ष प्रजापती राजाला मान्य नव्हता. त्यांना राग आला. त्यांनी पार्वतीला आपल्या राजदरबाराला काढले व सांगितले की तू माझी मुलगी नाही. असं बोलल्यानंतर पार्वती व महादेव तिथून थेट कैलासावर गेले. काही कालांतराने दक्ष प्रजापती राजाने एका यज्ञाचं मोठं प्रयोजन केलं व सर्व देवतांना गंधर्वांना आमंत्रित केलं. पण आपले जावई म्हणजेच महादेव यांना कुठल्याही प्रकारचे आमंत्रण निमंत्रण दिले नाही. ही सर्व घटना नारदांनी बघितली व कैलासावरती महादेवांना सांगितले की आपले सासरे म्हणजेच दक्ष प्रजापती यांनी खूप मोठ्या यज्ञाचं प्रयोजन केलं आहे, आपणास बोलावले नाही. महादेवांनी सांगितलं की आमचं तिथे गेले नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारे आमंत्रण किंवा निमंत्रण दिले नाही. पण पार्वतीला असे वाटले की आपल्या वडिलांच्या घरी जाण्यासाठी कुठला आला आहे आम्हाला, व पार्वतीने कोणत्याही प्रकारचा मनामध्ये राग व द्वेष न ठेवता नंदीला सोबत घेऊन दक्ष प्रजापती राजाकडे म्हणजे दक्षिणगिरीकडे जाण्यास प्रस्ताव. पार्वती व नंदी ते दक्षिणगिरी जाऊन ते पोहोचले. तिथे गेल्यानंतर द्वारपालांनी पार्वतीला नंदीला आढळले. पार्वतीने द्वारपालांना सांगितले माझ्या घरी जाण्यास मला कुठला आला नाही. द्वारपालांनी पार्वतीला नंदीस हात सोडले. तिथे चालू असलेल्या यज्ञामध्ये दक्ष प्रजापती व त्यांची सुपत्नी प्रस्तुता देवी हे यज्ञासाठी बसलेले होते. पार्वतीने आत प्रवेश केला व बघितले सर्व देवतांना मानाचे स्थान दिले होते, पण आपले पती महादेवांना कुठल्याही प्रकारचं तिथे स्थान नसल्यामुळे तिने तो राग मनामध्ये तसाच आवडून केला व पार्वतीला बघताच दक्षांनी क्रोध करून पार्वती व शंकरांना तेथे खूप अपमानित केले. हा अपमान पार्वतीला सहन झाला नाही व तिथे चालू असलेला जो यज्ञ बघून तिने त्या यज्ञामध्ये सती जाऊन म्हणजे दाक्षिणी नावाचं संबोधन करून त्या यज्ञामध्ये उडी घेतली. उडी घेतल्यानंतर तिथे बसलेले असलेले नारदांनी हा प्रकार सर्व शंकरांना जाऊन सांगितला. शंकरांना हे कळताच शंकरांना खूप क्रोध आला व त्यांनी आपल्या जटा मोकळ्या करून त्याचं तांडव केलं. तांडव केल्यानंतर त्या तांडवामधून एका पुत्राची उत्पत्ती झाली म्हणजे वीरभद्र. महादेवांनी वीरभद्राला सगळं सांगितलं. वीरभद्र दक्षिणगिरी येथे जाऊन दक्ष प्रजापतीशी युद्ध करून दक्षाचा शिरछेद केला. शिरछेद केल्यानंतर देवीची आई म्हणजे प्रस्तुता देवी तिने शंकर महादेवांना शरण जाऊन माफी मागितली. शंकरांनी महादेवांनी माफ करून एका मेंढरात शिरछेद करून दक्षांना पुन्हा एका प्रकारे जीवदान दिले. म्हणजेच पार्वती म्हणजे साक्षात दाक्षायणी
दाक्षायणी माता हे मराठवाड्याची कुलस्वामिनी आहे. या मंदिराच्या खेरीज किमान 250 ते 300 एकर जमीन या मंदिराला दान मिळालेले आहे. या मंदिराचे कामकाज पूर्वी तहसील कार्यालयाकडे होते. काही कालांतराने हे कामकाज गावातील विश्वस्त मंडळ स्थापन होऊन यांच्या हाती सोपवण्यात आले. आता काही अडचणीमुळे पुन्हा हे कामकाज तहसील कार्यालयाकडे गेले. या मंदिराचे सर्व कामकाज माननीय तहसीलदार साहेब सुनील सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. या देवीची व्याख्यायिका आपणास सांगितली, पण दाक्षिणी माता म्हणजेच लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. लांब लांबून भक्त येऊन देवीचा नवस करतात आणि एक त्वचा रोग नावाचा एक त्वचा रोग आहे. येथे चालू असलेल्या देव्यामध्ये तेल विभूती लावल्यास तो त्वचा रोग पूर्णपणे बरा होतो व लग्न झालेले दाम्पत्य या देवीच्या दर्शनासाठी जोडीने येऊन आपली मनोकामना देवीला सांगतात व श्रद्धेने माता दाक्षिणी माता त्यांची मनोकामना पूर्ण करते. अशी ही नवसाला पावणारी आई भगवती दाक्षिणी माता सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करते. जय माता. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि जे नवीन दाम्पत्य असतं ते देवीला दर्शना येतच असतात. आपण सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन आपले जे दैवत आहे त्यांची माहिती देत असतो. पात्रा संभाजीनगर, डीपी वाघ, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल. कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है, क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। कारण आता लक्ष्मी देवी दक्षिणेची यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि कसं नियोजन असणार पुढचं? या ठिकाणी लासूरगाव येथील देवी दाक्षायणी मातेचे प्रसिद्ध असे मंदिर आहे. या ठिकाणी भाविकांची वर्दळ नेहमीच असते. वार्षिक उत्सव म्हणून यात्रा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरतो. त्याबाबतचे नियोजन या मंदिर न्यासाचे पदसिद्ध विश्वस्त तथा तहसीलदार साहेब वैजापूर यांनी प्रथा व परंपरेनुसार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याप्रमाणे कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे कार्यक्रम सुरुवात झालेले आहे. त्या संदर्भात आपणास थोडक्यात माहिती अशी देतो की कुलस्वामिनी काकणमाने हा कार्यक्रम 16 एप्रिल 2024 रोजी संपन्न झाला. त्याचप्रमाणे मातेचा ध्वज पताका व काठी मिरवणूक कार्यक्रम 23 एप्रिल 2024 रोजी संपन्न झाला. मातेस वस्त्र अलंकार परिधान करणे, ओटी भरणे हा कार्यक्रम दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी या न्यासाचे पदसिद्ध विश्वस्त तथा तहसीलदार साहेब वैजापूर यांच्या हस्ते सहपत्नीक पूजाविधी संपन्न झाला व यात्रेस सुरुवात झाली. पुढील कार्यक्रम हे 29 एप्रिल 2000 पासून यात्रा प्रारंभ. त्यानंतर मातेची पालखीसह पोथी टोप मिरवणूक 30 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी होईल नियोजनाप्रमाणे. त्यानंतर मातेस महाअभिषेक हा 1 मे 2024 रोजी संपन्न होईल व अक्षय तृतीयापर्यंत ह्या यात्रेची आख्यायिका आहे. अक्षय तृतीयापर्यंत ही यात्रा चालते. या यात्रेमध्ये महाराष्ट्र राज्यासह परराज्यातूनही भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. बऱ्याच लोकांचं कुलदैवत म्हणून देवी दाक्षायणी मंदिर प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्या भाविकांची मंदिर न्यासाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांना दर्शन रांगेसाठी सावली, उन्हाच्या बचावासाठी खाली मॅटिंग केलेली आहे. त्याचप्रमाणे विशेष तहसीलदार साहेबाच्या संकल्पनेतून या ठिकाणी हिरकणी कक्ष व दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तींसाठी खास स्पेशल दर्शनाची व्यवस्था म्हणून स्पेशल रांग तयार केली आहे. त्यासही
सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याबाबतचे फलक वगैरे एक अर्ध्या तासाच्या अवधीनंतर म्हणजे लागतील अशी व्यवस्था या ठिकाणी आहे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची पूर्णपणे काळजी घेऊन व्यवस्था चालू आहे. साफसफाईवर विशेष लक्ष देऊन साहेबाच्या मेहरमान तहसीलदार साहेबाच्या आधिपत्याखाली या न्यासाचा कारभार व यात्रा उत्सवाचा कारभार संपूर्णपणे कर्मचारी वर्ग, गावकरी, इतर स्थानिक पुजारी मंडळ हे सांभाळीत आहे व जास्तीत जास्त भाविकांना सुविधा कशा पुरवल्या जाईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. इथं येण्या जाण्यासाठी आपल्या बसेसचे काही सुविधा केलेली आहे का? येण्या जाण्यासाठी एस टी महामंडळानं पत्रव्यवहार केला आहे. यात्रा दरम्यान स्पेशल बस व्यवस्था करण्याची विनंती मंदिराच्या वतीने छत्रपती संभाजीनगर आगार प्रमुख, विभागीय नियंत्रक छत्रपती संभाजीनगर, वैजापूर आगार प्रमुख व औरंगाबाद आगार छत्रपती संभाजीनगर आगार प्रमुख यांना पत्रव्यवहार केला आहे. त्याप्रमाणे एस टी महामंडळाची भाविकांच्या सुविधेसाठी उपलब्धी होईल अशी अपेक्षा आहे. इथं आरोग्य यंत्रणेचे कसे घेतलेले आहेत? आरोग्य यंत्रणेसाठी स्वतंत्र कक्ष उभा केला आहे इथं आणि वीज बोर्डाचे स्पेशल कक्ष उभारलेला आहे MSEBच्या वतीने. त्यांची सुविधा मंदिर न्यासाच्या वतीने करण्यात आलेली आहे. त्याबाबतच्या सूचना माननीय तहसीलदार साहेबांनी वरिष्ठ कार्यालय जे आहे एस टी महामंडळ त्यानंतर वीज बोर्ड, आरोग्य विभाग यांना पूर्ण सूचना दिलेल्या आहे व स्थानिक ग्रामपंचायत यांनाही सूचना दिलेल्या आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.